नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। लास्ट एक आपण एक ब्लॉग बनवला होता ज्याच्यामध्ये दीदी, मी आणि ताई आम्ही तिघं दादर मध्ये शॉपिंग करत होतो। दीदीला लग्नासाठी एक साडी घेतलेली आपण। सो दीदीच्या दिराचं लग्न आहे, आपल्याला पण इन्व्हिटेशन आहे। तर त्या ब्लॉग मध्ये मी म्हटलं होतं आता दीदीचं झालं, आता ताईचं, मम्मीचं आणि माझं शॉपिंग पण करायचं आहे। तर त्यासाठी जसं जसं टाइम मिळेल, जसं जसं वेळ मिळेल तसं तसं आपण आता आजपासून शॉपिंगला सुरुवात केलेली आहे। मग ते कोणालाही मिळू दे, मला मिळू दे, मम्मीला मिळू दे किंवा ताईसाठी, ज्याला ज्याला जसं जसं जमेल तसं तसं घेत जायचं। पर्टिक्युलर एकासाठी एक दिवस काढणं हे पॉसिबल आहे, कारण हा जो महिना आहे ना आपला खूप टाईट आहे आणि आपल्याला पुण्याला वगैरे पण जायचं आहे, माझा रिपोर्ट एक करायचा आहे। बट ते नंतरची बात आहे। सध्या तरी लग्नाचा विषय जवळ आलेला आहे, त्यासाठी आता सगळ्यात पहिले तर माझ्यासाठीच इथे बघतोय, इथे सूटच्या वगैरे दुकानात वगैरे आलेलो आहे। पण झालं असं की मी माझ्या लाईफ मध्ये कधी सूट हा प्रकार घातलेलाच नाहीये, ठीक आहे। तशी काही वेळ पण आलेली नाहीये। तर आता दीदीचं असं म्हणणं आहे की सूट घाल म्हणून तू। तर प्रत्येकाची मतांतर वेगवेगळी, मतांचा गलबला झालेला आहे, प्रत्येकाचं वेगळं मत आहे। मम्मीला काय वाटतंय की मी वेगळं घालावं, ताईला काय तिच्या माइंड नुसार वेगळं वाटत असेल, पण ती सूट पण व्हायला पाहिजे आणि सूट पण व्हायला पाहिजे। आणि मला काय चॉईसच नाहीये आणि मी काय सिलेक्शन पण केलेलं नाहीये। काय घेऊनच आला नाही भाऊ की नक्की मला कसं पाहिजे गेटअप। आता मी इकडे फोन मध्ये शोधते की काय कसं पाहिजे, बघा असं शोधते, ताई ते सगळं शोधते इथे। तर बघूया अशा पद्धतीचं आहे, कारण ते नंतर शूज पण हिशोबाने आले पाहिजे। तर बघूया। मला तुला वेस्टर्न मध्ये बघायचंय, टिपिकल मध्ये नाही, टिपिकल इंडियन लुक मध्ये नाही बघायचं। मला पण तेच पाहिजे। ताईने माझ्यासाठी पुढाकार घेतलेला आहे। सगळं पॅन्ट्स काढल्यात, मम्मीला ना ही नाही आवडली आणि भाऊला ही आवडली। ही आवडली, हा कलर आवडलाय ना, हलकी हवी, हलक्या पाहिजे, मला अशी पाहिजे। तू आधी वेअर करून बघ। भाऊ गेला चेंजिंग रूम मध्ये आणि आम्ही इकडे दुसरं ट्राय करतो, कारण भाऊला कपडेच नाहीयेत। आमचे कपाटातले कपडे बाहेर पडण्याची वेळ येते, भाऊकडे कपडे नाही त्याच्यासाठी। सो हे एक छान वाटलं आम्हाला खूप जास्त, आणि कपडा पण मस्त आहे। ब्लॅक पण छान वाटतं, ब्लॅक नाही आहेत मोस्टली कलर भाऊकडे, नाही आहे ना। हा हे छान वाटेल, कपडा खूप छान आहे, मस्त वाटतंय। ही प्रॉपर कट केली ना की बरोबर होईल। ह्याच्यामध्ये शूज चांगले वाटेल, ह्याच्यावर छान वाटतंय। वरचं पण ते टी शर्ट खूप मस्त वाटतंय। मग हेच घे मग। तुझ्यासाठी सिलेक्ट केले ब्लॅक वाला, ते एक वेअर करून बघ, कडक वाटशील एकदम, फुल छावा। लांबून छान वाटतंय बट नको, ते पण तसंच वाटणार मग, ते ब्लॅक सारखं सेम आहे ना। हे बघ तुला बोलते, हे वाला आहे ना, वेअर करून बघ, टी शर्ट मध्ये चांगलं वाटतं। एकाला घ्यायचं आणि आम्हाला इकडे कामाला लावलंय। सबका चॉइस के हिसाब से होना चाहिए ना। हे जो गळा आहे ना तो पूर्ण प्लेन पाहिजे, म्हणजे पूर्ण टी शर्ट पाहिजे, कारण ते स्टँडिंग कॉलर आहे। हा डार्क आणि लाईटचं कॉम्बिनेशन नेहमी चांगलं वाटतं, पण हे नाही एवढं चांगलं वाटतं। बस तुला एक सेट आवडलाय ना याच्याकडचा, मग ते काय बोलता, तो टी शर्ट आणि स्टार्टला घातलेला ना, तो एकदम ऑसम। आमच्या मम्मीला बोललं तर ड्रेसिंग कळत नाही। आता आम्ही सगळे इंस्टाग्रामचे कैसे अभी हम लोग ये ना, तो हमका कैसा है, ऐसा ड्रेसिंग का थोड़ा बहुत आता है वहाँ से नॉलेज, तो इसके लिए अभी तू देख, एक बार पहनूंगा ना, काम 25 मेरी चच्चूड़ चलना चालत। अभी क्या हुआ ना दोस्तों, इनको पता था, 2 दिन से पता था कि आज शॉपिंग करना है, थोड़ा बहुत जितना होएगा, जैसा मैं शुरुआत में बोला। तो मैम साहब ने कलिंगड़ लेके रखा हुआ है। अब कलिंगड़ के खुद का संभालने को नहीं है, कलिंगड़ को कहाँ संभालेंगे, कल छुट्टी है ना। अरे तो अभी क्या तुम्हारा कलिंगड़ ऐसा लेके जाऊँ, कौन लेके जाएगा उसको दहीसर से। सुट्टी आहे तर त्याच्यासाठी खायला पण पाहिजे ना बाय। माझे पण इथे कापलेलं मिळतं ना फ्रूट, ते घ्यायचं ना सध्या, पैसा शरीर को ठंडक पहुंचाना है। तो तुमका क्या पता है, अभी घूमना है धूप में, तब भी लेके रखे हुआ है। आता बोरिवली पासून वरात काढायची आणि कलिंगड दहीसर मध्ये ठेवून ठेवलं आईच्या गावात रे। त्याला बघूया आता काय होतंय ते। मला ड्रेस बघूया ना। हा हिचं पण आता येत आहे हळूहळू। का महिना पॅक आहे गाईस, आणि तुम्हाला एकदम कडकनाथ वाले ब्लॉग बघायला मिळणार। एंटरटेनमेंट में कुछ कम नहीं रहेगा दोस्तों। ओके, आता आपण आलोय परत शूज घ्यायला। जसं मागे एका काकांना आपण ओळख करून दिली होती आपल्या ब्लॉग मध्ये, खूप जुना ब्लॉग आहे तो, म्हणजे 2-3 वर्ष आधीचा जुना ब्लॉग आहे। तर ते काका इकडे आहेत। काका कसे आहात? एकदम काका एकदम बोले तो। आपले दहीसर मधले काही दुकान आहेत, जनता फुटवेअर, जनता फुटवेअर, इथले काही जे शॉप्स आहेत ना ते ओळखीचे आहेत मम्मीच्या। आता आपण खूप वर्षापासून 50 वर्ष झाले दुकानाला। आता ते शूज बघतोय, बघूया। म्हणजे अजून काही घेतलं नाही लग्नासाठी, शूज तो नेईल येते। हलके फुलके काकांचा स्टॅमिना बघा एकदम वन साइड। जड नको रे बाबू, हे जड नाहीये। आता ह्या सगळ्या शूज आणलेल्या तिथे, मम्मी बोलते व्हाईट सारखं करतोय। अरे जीजू पण घेतात, व्हाईटच घेतात। कोणता ग्रे कलर नाही दिसत आहे, अरे हाच आहे। हे वाला बघायला सांगतोय, बघूया कसं वाटतंय। असा कलर चांगला वाटतो, बापरे परत व्हाईटच। ही मम्मीची चॉईस आहे गाईज।
जे चॉईस आहे तुमका के क्या ही पता है, हमका इंस्टाग्राम पे है. इथे ज्युसेस पण आलेले आहेत सर्वांसाठी. आता इथून आपल्याला मार्गस्थ व्हायचं आहे बोरिवलीकडे आणि तिथे आता बघूया कपडे काय भेटत आहेत ते लग्नासाठी, म्हणजे कोणाला पण मला स्पेशली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की शूज पण घेतलेले आहेत आणि मम्मीला पण शूज घेतलेत. भाई एवढे वर्ष मम्मी आता सर्व्हिस करते, त्या काळात नाही घेतले, मोजून थोडेच वर्ष राहिलेले तेव्हा घेतले. आणि शूज घालून काय वाटलं तुला? सेफ्टी वाटली ना? हे आधी करायला पाहिजे होतं, जे आता केलं. अरे पण असं नसतं. आता पूर्वी तू घड्याळ घालायचीस हातामध्ये जेव्हा आम्ही एकदम लहान लहान होतो, चाळीत राहायचो तेव्हा, आणि आता घालायला सांगितलं तर आवडत नाही. चला आता आपण चाललोय बोरिवलीला. दहीसरचं तर काम आटोपलं, जेवढं मिळालं तेवढं घेतलं आपण. आता आपण बोरिवलीला जाऊया. बोरिवलीमध्ये मोक्ष प्लाझा जो आहे तिकडे, कारण लास्ट टाइम मी आणि ताई गेलो होतो. कधी? जेव्हा आपण तो गरब्याचा व्हिडिओ बनवला होता बघा, मध्ये आपण ड्रेसेसचा व्हिडिओ बनवला होता तेव्हा गेलो होतो. आणि तिकडे आम्ही चेक केलं की बघूया कपडे कसे आहेत काय. तर तिकडे एक नंबर व्हरायटी आणि क्वालिटी आणि डिझाईन, म्हणजे प्रत्येकाचे कपडे तिकडे स्पेशली माझ्यासाठी. आता आपण आलोय नक्षत्र मॉलमध्ये आणि इथे ना एक अशी आउटफिट तयार करायची जी लग्नामध्ये सूट होईल. ब्लेझर आणि आतमध्ये टी शर्ट वगैरे आणि खाली अशी नॉर्मल पॅन्ट किंवा जीन्स आणि शूज वगैरे. तर बघूया कसं काय ते. आणि स्पेशली ताईने त्या आउटफिटचा काय बोलतात शोध लावलेला आहे आणि चांगलं वाटलं एकूणच सर्वांना. मी जीजूंना पण ते फोटो पाठवले तर म्हटले की परफेक्ट, बडी उम्मीद रखते आहे नक्षत्र मॉल म्हणजे मोक्ष प्लाझा ना, मोक्ष प्लाझा. सध्या फक्त मम्मी माझ्याच आउटफिटकडे लक्ष देते, कारण एक टायमाला एकाचं व्हायला पाहिजे असं. असे वरती पण आहेत. ओढी तिथे गेलेलो ना पहिले दुकानात, तिकडे मस्त मिळेल. नाही आहेत आतमध्ये. ब्लॅक, आय थिंक जास्त ब्लॅक वाटतं. दुसरे पण कलर्स आहेत, जास्त ब्लॅक वाटतं ना. व्हाईट जरा हलकं. हे मला चांगलं वाटतं. आता ना मी ब्लेझर ट्राय करून बघितलं आणि सगळं ते पूर्ण आउटफिट घालून बघितली. एक तर जो झालंय असं की काय आमचा काय बोलतात बॉडी शेपचा पत्ता नाही, त्याच्यामुळे ते घातलंय की काका टाईप वाटतंय. आणि ते मुळात मी कधी घातलेलं नाहीये, त्याच्यामुळे मला ते अवघडल्यासारखं वाटतं. आणि आपण कैसा ऐसा सुटसुटीत किधर भी कैसा हातवारे करताय तो अच्छा दिखेगा नाही दिखेगा, तो एक लफडा. देखते मम्मी कसं वाटत होतं तुला ते ब्लेझर बिझरचं? भाई मम्मीचा तर मूडच खराब झाला. तर ताईने वेगळं एक शोधून काढलेलं आहे भाई. हा हे बघा, हे असं हे आणि हे एक आहे. तुला कसं वाटलं ते घातलेलं? ते मी ते सूट नव्हतं होत तुला पूर्ण, म्हणजे वेगळंच झोन वेगळ्याच. म्हणजे कसं त्रास पण नाही होणार उन्हातून वगैरे किंवा असं काय. टाईट लूज करू शकते, एनी टाइम वेअर करू शकतो. मागे पण नॉट टाईप आहे, चांगलं वाटतं. म्हणून जरा कपडे काढून ठेवायचे असतात कोणकोणते पाहिजे स्क्रीनशॉट. ठीक आहे मग तू आहे ना आता. ते बरोबर बाय द वे वाटेल. पांढरा शर्ट घ्या, व्हाईट शर्ट टाकतो. असं कसं वाटतंय जरा सांगा गाईज. आणि भाई कन्फ्युज आहे यार. लहान मुलांच्या शॉप मध्ये मिळतात, बट हे मोठे झालो ना की अशी लफडी. शर्ट पण व्यवस्थित आहे, म्हणजे कसं टॉप मध्ये. आणि त्यात माझी हाईट एवढी बवणी आहे, त्याच्यामुळे अख्खीच वाट लागून जाते. मला शूज घ्यायला पण लहान मुलांच्या शॉप मध्ये जावं लागतं. तर गाईज फायनली झालेलं आहे आणि बरेच चांगले कपडे घेतलेले आहेत. ते आता तुम्ही ती लग्नामध्येच आउटफिट बघा आणि खूप मस्त भाई. आणि यार काय दिसत होतो यार, असं वाटतं मीही धुला. खतरनाक विषय. तर जे तुम्ही बघितलं ते तर नाही सिलेक्ट केलेलं आहे, बट त्याच्या जागी त्यांनी अजून काही व्हरायटी दाखवलं ना, ते तर चुम्मा एकदम कच्ची. वातावरण टाईट विषय. मम्मी कसं आहे? एकदम मस्त. ताई हा तेच भाई साहेब. आमचं तर घेऊन झालं, म्हणजे माझं तर घेऊन झालं. या दोघींचं अजून बाकी आहे, ते नंतर वेगळ्या दिवशी कधीतरी जातील. आणि आता आलो आपण लहान मुलांच्या शॉपमध्ये अयांना कपडे बघायला, कारण अयांची आजी अयांना घेतच असते ना कपडे. अयांना कपडे घेतच असते ना. हा ते घेते मम्मी. ते काढलेत काय ना काय. सगळं शॉपिंग तर करून झाली, म्हणजे ऍटलिस्ट माझी तरी झाली. आता आलो दिवसभराचं काहीतरी खायला, तर पाणीपुरी. मम्मीला पण पाणीपुरी आवडते. आता एक शेवपुरी पण बनवून घेतो, कारण बाई एवढी भूक लागली ना की आई सांग. हे असं सगळं घेतलेलं आहे. आता हे लग्ना आणि
आणि आता लग्नात सगळ्यांचे लुक बघायला मिळतील तुम्हाला. आणि दीदी, जिजू, अयान वगैरे ते तिघं पण. आणि दीदीची आपण साडी घेतली होती ती तुम्हाला मी दाखवली नाही, कारण भाई सस्पेन्स नाम की कोई चीज रहती की नाही, तर ते तुम्हाला एकदमच अख्खीच्या अख्खी फॅमिली तुम्हाला दिसणार आहे लग्नामध्ये. घ्या दहीपुरी पण आली. भाई साहब गाईज गेले अर्धा पाऊण तास झाला आम्ही दहीसर मध्येच आहे ट्रॅफिक मध्ये. आणि ट्रॅफिक बघायचंय काय, एक मिनिट हे बघा भाई ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक बघा कटकट बेकार. समोर एवढा ट्रॅफिक जाम अडकलेलो आहे. फायनली सुटलाय थोडाफार, आता कुठे मोकळं दिसतं. देखो दोस्तों, रिलैक्स में चिल वातावरण.